21 मे 2026 चालू घडामोडी. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडन देशाने रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. पोल वॉल्ट प्रकारात 5.41 मीटर उडी मारून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारा कुलदीप कुमार कोणत्या राज्याचा आहे? पोल वॉल्ट प्रकारात 5.41 मीटर उडी मारून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारा कुलदीप कुमार मध्य प्रदेश राज्याचा आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मे 2026 मध्ये कोणत्या प्राण्यांना दयामरण देण्याची परवानगी दिली आहे? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मे 2026 मध्ये भटके कुत्रे या प्राण्यांना दयामरण देण्याची परवानगी दिली आहे. भारतातील पहिले सॅटेलाइट टॅग केलेले गंगेचे मऊ पाटीचे कासव हे 2026 मध्ये कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले? भारतातील पहिले सॅटेलाइट टॅग केलेले गंगेचे मऊ पाटीचे कासव मे 2026 मध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पात आसाम या ठिकाणी राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात पार पडलेल्या डस्ट लीग 2026 या संयुक्त लष्करी सरावाची कितवी आवृत्ती मे 2026 मध्ये आयोजित करण्यात आली होती? भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात पार पडलेल्या डस्ट लीग 2026 या संयुक्त लष्करी सरावाची 7वी आवृत्ती मे 2026 मध्ये आयोजित करण्यात आली होती. मणिपूरमध्ये आसाम रायफल्सने सुरू केलेल्या नवीन कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे नाव काय आहे? मणिपूरमध्ये आसाम रायफल्सने सुरू केलेल्या नवीन कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे नाव रेडिओ हायवे पलेल की वानी हे आहे. अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे? अलीकडेच अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशाने पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. उझबेकिस्तान येथे आयोजित 15 वर्षाखालील आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा 2026 मध्ये भारताने किती पदके जिंकली? उझबेकिस्तान येथे आयोजित 15 वर्षाखालील आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा 2026 मध्ये भारताने 27 पदके जिंकली.